तर बघा काय बातमी आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जुलै 2025 पासून 58% दराने डी ए वाढ कधी मिळणार? राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2025 पासून 58% दराने मागे भत्त्या वाढ कधी मिळणार या संदर्भात राज्य कर्मचारी तसे निवृत्तीवेतनधारक आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील सरकारी, निमसरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ एकूण 58% प्रमाणे डी ए वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे विलंब. सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये सद्यस्थिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे. यामुळे राज्यात आचारसंहितेचं वातावरण कायम सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला मागे भत्ता वाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरीस डी ए वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परंतु दिनांक 5 फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संपन्न होणार आहे. सदर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर डी ए वाढीचा अधिकृत निर्णय घेतला जाईल. म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.